मला लोणचं दे ना. भाजी एवढी छान झाली आहे ना, तर भाजीबरोबर लोणचं खायची इच्छा होते माझ्या मुलीला. इतकी छान भाजी आहे ना, तुम्ही ही लहान मुलांसाठी करू शकता शनिवार रविवारच्या दिवशी सकाळी. जर खूप वेळ नसेल, खूप कंटाळा आला असेल, कारण की रविवारच्या दिवशी सुद्धा खूप कंटाळा येतो, असं आपल्याला असं वाटतं का आपल्यालाही आज सुट्टी मिळावा, म्हणून आपण काय करतो, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, परत संध्याकाळचा जेवण, असं खूप वेळ निघून जातो. त्याच्यासाठी ही पुरी भाजी खूप छान ऑप्शन आहे. मी तिला आज बनवून दिलेली, एकदम सिंपल आहे आणि एकदम अर्ध्या तासामध्ये होते. आता पुरी थोडीशी खुसखुशीत होण्यासाठी याच्यामध्ये छान मी रवा घातला आहे. थोडंसं त्याच्यामध्ये पोट दुखू नये पुरीमुळे म्हणून छान फ्लेवरसाठी ओवा टाकायचा. ओव्याने पण छान फ्लेवर येतो. आणि इथं छान असं तेल घेतलं आहे मी कडकडीत तापून, आणि ते टाकायचं. तेलाचं मोहन टाकायचं आणि थोडंसं पाणी हे कोमट करायचं. आणि मग मळताना थोडासा जरा पातळ मळायचा, म्हणजे जरा ढिल्ला मळायचा, कारण की आपण 2 चमचे त्याच्यामध्ये जो रवा टाकला ना, त्याच्यामुळे तो घट्ट होतो. एकदम ढिल्ला पण नाही, पण नॉर्मल आपण जसं मळतो तसं. आणि मग तो थोडंसं घट्ट पीठ होतं आणि मग छान होतात पुऱ्या. आणि इथे मी 2 प्रकारचे वाटाणे घेतले. तुम्ही 1 प्रकारचे घेतला तरी चालेल. 2 प्रकारचे म्हणजे जर त्याच्यामध्ये पिवळा वाटाणा असेल तर अजून छान फ्लेवर येतो. त्याच्यामध्ये मी कांदा टाकला. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतला आणि कांदा टाकला, बटाटा टाकला आणि टोमॅटो टाकला आणि थोडेसे मसाले टाकले. एक मसाल्यामध्ये जे चक्री असतं, चक्री फूल ते टाकलं, थोडंसं तमालपत्र टाकलं आणि आपल्याकडे जे अवेलेबल मसाले असतील ना ते टाकले. थोडंसं त्याच्यामध्ये लवंग टाका, हळद टाका आणि एकदम थोड्याशा 2-3 आलं टाका. परंतु आलं जास्त नका टाकू, कारण की ते बारीक होत नाही आणि मग लहान मुलांच्या तोंडाखाली येतं. एकदम थोडंसं आलं टाकायचं फ्लेवरसाठी. आणि मग छानपैकी 2-3 चमचे तूप टाकायचं आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या. आता हा वाटाणे मी रात्री भिजायला टाकला होता, त्याच्यामुळे मी याच्या शिट्ट्या जवळ-जवळ 5 ते 6 शिट्ट्या करून घेते. हा बारीक होत नाही. आपल्याला थोडंसं रगडा टाईप करायचं आहे, म्हणून जास्त शिट्ट्या घ्यायच्या थोड्याशा आणि मग बारीक करून घ्यायचं. कुकर लावल्यानंतर मग मी हे पीठ थोडंसं 10-15 मिनिटं झाले होते. मग छान मळून घेतलं आणि याची एक चपाती करून घेतली. आता मी पहिल्यांदा असे छोटे-छोटे गोळे करून बघितलं, पण ती पुरी आहे ना फुगत नाही. त्याच्यामुळे मी अशी मोठी चपातीच करून घेते, चपातीसारखी. आणि मग हे डब्याने अशा पुऱ्या गोल करते. त्याच्यामुळे ती छान फुगते. आणि मग ती अशी 3 ते 4 करून घेतल्या की तेल तापलं की नाही बघायचं. आणि तेल तापल्यानंतर थोडंसं एकदम कडकडीत नाही तापायचं, पण नॉर्मल असं वर येईल असं तापायचं. आणि छान पुरीची जी खालची बाजू आहे ना ती वरती टाकायची आणि मग छानपैकी अशी पुरी तळून घ्यायची. आता इथं लक्षात घ्यायचं का मी भरपूर ठिकाणी बघितलं की वरून तेल टाकतात, असं म्हणजे असं झारा असतो त्याच्यावरून तेल टाकतात, तर तेल नाही टाकायचं, मग तो पुरी ही जास्त तेल पकडते. आता ह्या पुऱ्या एकदम छान झाल्या होत्या. एकदम असं तेल वगैरे त्यांनी काही पकडलेलं नव्हतं, त्याच्यामुळे नॉर्मल हलक्या हलक्या हाताने ती तळून घ्यायची आहे. बघा किती छान फुगली. फुगली तर ती मऊ पण राहते आणि थोडीशी कडक पण होते. इकडं 3-4 शिट्ट्या झाल्या होत्या आणि छानपैकी हे असं मी बारीक करून घेतलं. छानपैकी शिजलं होतं. बारीक करून घेतलं. फक्त 10 ते 15 मिनिटं लागतात ह्या भाजीसाठी, जास्त वेळ लागत नाही, कारण की आपण कांदा वगैरे वरून ऑलरेडी टाकतो. ह्याला काय असं फ्राय वगैरे करायची आणि तडका द्यायची काही गरज नाही, फोडणी द्यायची. फक्त वरून एक तेलाचा तडका टाकायचा, त्याने छान फ्लेवर येतो. मग तडक्यासाठी काय करायचं, एक तेल ठेवायचं. तेलामध्ये थोडंसं जिरे टाकायची, मोहरी टाकायची आणि जो आपल्याकडे छान मसाला आहे तो मसाला टाकायचा. गरम मसाला टाकला तरी चालेल. याच्याबरोबर जर छोल्याचा मसाला असेल ना, तर थोडासा छोल्याचा मसाला टाकायचा. त्याने पण फ्लेवर छान येतो आणि छान होते भाजी. हा तेलाचा तडका एकदम घरभर पसरला होता. इतका छान वास येत होता. छानपैकी असा तडका देऊन घ्यायचं आणि नंतर गरम करायची काही गरज नाही. फक्त मिक्स करून घ्यायचं आणि सर्व्ह करायचं. माझ्या मुलीला तरी ही भाजी खूप आवडली होती. शनिवार रविवारच्या दिवशी खूप कंटाळा आला तर हा ऑप्शन खूप छान आहे. आणि मेन म्हणजे आता पाऊस चालू आहे, तर पावसामुळे असं गरम-गरम खायची खूप इच्छा होते. आता मी नाश्त्याला पण हेच बनवलं होतं आणि जेवायला पण हेच बनवलं होतं. दुपारी थोड्याशा 1-2 चपात्या केल्या. भाजीबरोबर त्यांनी चपाती पण खाल्ली आणि नाश्त्याबरोबर छान अशी पुरी खाल्ली आणि मुलींनी छानपैकी एन्जॉय केलं. मला लोणचं दे ना.
शनिवार रविवारचा दुपारचा हा आमचा निवांत वेळ असतो. म्हणजे 1 वाजेपर्यंत सगळे कामं वगैरे आवरून होतात, जेवण वगैरे करून होतो आणि मग मी दुपारची अशी पुस्तक वाचत बसते. सध्या मी आता पुस्तक वाचायला घेतलं आहे, कारण की माझे Instagramवरती मराठी कंटेंट असल्यामुळे वाक्यरचना कधी-कधी चुकतात. त्याच्यामुळे हे वाचन गरजेचं आहे. त्याच्यामुळं गेल्या 1-2 महिन्यापासून मी दररोज पुस्तकातले 4-5 पानं जसे मला वेळ भेटेल तसं मी वाचन करत असते आणि मला खूप चांगला याचा अनुभव आलेला आहे. पुस्तक वाचणं हे खरंच गरजेचं आहे. पुस्तक वाचल्याने आपलं स्पष्ट बोलणं, वाक्यरचना ही सगळी सुधारते. मेन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आणि डोकं दुखणं तरी कमी होतं. थोड्या वेळ आपण शांतता मन लावून जर वाचलं तर डोकंही शांत राहतं. आता हे माझं बाळ हे 4 वर्षाचं आहे आणि 4 वर्षाच्या बाळाला माझी टी व्ही आणि मोबाईल बघण्याची सवय म्हणजे आहे. तिला असं टी व्ही, मोबाईल वगैरे असं नाहीच आहे असं काही नाही आहे. पण तिचा एक स्पेसिफिक वेळ आहे. एकतर संध्याकाळच्या टायमिंगला किंवा मग जर काहीच खेळायला भेटलं नाही, खूपच बोर झालं आहे, सगळ्या गोष्टी खेळून झाल्या आहे, पुस्तक वाचून झालं आहे, लिहून झालं आहे, सगळ्या गोष्टी करून झाल्या आहे, बाहेर पाऊस चालू आहे किंवा बाहेर कुणी खेळायला आलं नाही आहे, तर मग ती मोबाईल किंवा टी व्ही लावून देते. तिला आठवण आली तर असं. माझा तिचा खूप लहानपणापासूनचा अनुभव आहे. मी जर तिला टी व्ही आणि मोबाईल लावून दिलाच नाही ना, तर तिला बरोबर काही ना काही सुचतं. त्या बाहुलीबरोबर खेळणं, दुसऱ्या गोष्टी काढणं, सायकल काढणं, आपल्याच खेळण्यांच्या नवीन क्रिएटिव्हिटी करणं, ह्या गोष्टी सुचतात. तुम्ही आपल्या बाळाबरोबर करून बघा. ज्यावेळेस आम्ही दोघंही बिझी असतो ना, तर तिला प्रश्न पडतो मी काय करू? थोड्या वेळ कंटाळा आला ना, आपोआप काही ना काही सुचतं, आपोआप काही ना काही क्रिएटिव्हिटी सुचतं. तुम्ही तुमच्या बाळाबरोबर ह्या गोष्टी नक्की करू बघा. थोड्या वेळ 1-2 दिवस मोबाईल देऊच नका, टी व्ही देऊच नका. बघा, ही 3-4 वर्षाची बाळ आहे ना, काहीतरी शोधणार आणि काहीतरी क्रिएटिव्हिटी करत बसणार. हे मी माझ्या बाळाचं लहानपणापासून अनुभवलं आहे. आता सगळं करून झालं आहे, मग आपणही आईसारखं पुस्तक वाचावं आपलं म्हणून ती तिचं पुस्तक वाचत बसले. अशी आहे लहान मुलांचा स्वभाव. असा आहे माझ्या लहान मुलांबद्दलचा अनुभव. कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि असे अनुभव, असे काही प्रसंग मी माझ्या मुलीच्या आयुष्यातले माझ्या ह्या Instagram पेजवरती शेअर करत असते. त्याच्यामुळं प्लीज Instagram पेजला आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि Instaला नक्की फॉलो करा.